जालना पालिकेकडून अनधिकृत नळ कनेक्शनच्या शोध मोहिमेला सुरुवात। तर पहिल्याच दिवशी 184 घरांचा सर्व्हे। शहरामध्ये 30 ते 35 हजार नळ कनेक्शन अनधिकृत असल्याचाही अंदाज। कोल्हापूरच्या इचलकरंजीतील कबनूर चौकामध्ये अतिक्रमण काढताना वादावादी। तर पहिल्यांदाच अतिक्रमण काढल्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त। भंडाऱ्याच्या आरटीओ कार्यालयामध्ये रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत आता रक्तदान शिबिराचंही आयोजन। नागरिकांचा या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। भंडारा जिल्हा परिषदेचा 27 जानेवारीला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ठरणार। तर जिल्हाधिकाऱ्यांनी 2 दिवसांपूर्वीच निवडणुकीची अधिसूचना काढली। सत्ता काबीज करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून सावध पावलं। वाशिममध्ये मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजनेअंतर्गत 265 रस्त्यांना मंजुरी। तर 155 रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेश मिळाला। मात्र कामाला मजूरच येत नसल्यामुळे रस्त्याचं काम अपूर्णच। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये मुरुम घेऊन जाणाऱ्या डंपरची महसूल प्रशासनाकडून चौकशी। तलाठ्यांकडून आता गाडीच्या कागदपत्र तपासण्याची या ठिकाणी मोहीम। कारवाईमुळे मुरुम वाळू घेऊन जाणाऱ्यांमध्ये खळबळ। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातल्या मांगीजवळ बिबट्याचं दर्शन। वन विभागाचे अधिकारी आज पाहणी करणार। बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी। वाशिमच्या बाजारामध्ये काळ्या ऊसाला मोठी मागणी। तर एका ऊसाच्या नगाला 35 ते 40 रुपयांचा दर। शेतकऱ्यांकडून यामुळे समाधान व्यक्त।